नमस्कार मंडळी. तर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे एकच रिझन आहे की रात्रीचे 10:15 वाजत आलेले आहेत आणि आमच्या शेटने आणलेले आहेत गाजर आणि त्यांना वाटलं आहे खाऊ हा गाजरचा हलवा. तर काय गेले किचनमध्ये, वेळ न बघता मस्त गाजर किसून घेतले. किसता बोटालाही लागून घेतलं, बट ठीक आहे, तेवढं तर चालतं. गॅस पेटवला, गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवली आणि त्यात घरी बनवलेलं तूप 2 ते 3 चमचे असं ॲड केलं आणि जो मी गाजर किसला होता तो मी यामध्ये ॲड केला. ॲड करून एवढंच करायचं आहे की उलटण्याने इकडून तिकडून इकडे मस्त हलवून घ्यायचं आहे. गॅसवरती मात्र लक्ष ठेवा, कारण की हे सगळा उद्योग आपल्याला कमी गॅसवरती करायचा आहे, कारण की आपला हलवा छान झाला पाहिजे, नाही तर जळून जाण्याची शक्यता असते. तर पहिली इलायची मी सोलून घेतली, त्यामध्ये 1 ते 2 चमचे मी साखर पण टाकली, कारण की तशीच फक्त इलायचीची पूड होत नाही बारीक, आणि मला ते दाताखाली आलं की ते कचकच नाही आवडत. तर मग 10 ते 15 मिनटानंतर मी त्यामध्ये दूध ॲड केलं, आणि दूध मी खूप जास्त टाकते, कारण की जास्त दुधामध्ये शिजलेला हलवा खूप मस्त लागतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि मग यालासुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनटं असंच शिजवून द्यायचं आहे. तर मी त्यामध्ये विलायचीची पूड आणि साखर ऑलरेडी टाकणार होते, तर त्यामुळे थोडी कमीच साखर ॲड केली, कारण की आम्हाला जास्त गोड आवडत नाही. जेवढा मीडियम गोड असेल तेवढा छान लागतो. तर आता आपण त्यामध्ये ही विलायचीची बारीक केलेली पूड टाकणार आहे, आणि त्यानंतर बदामसुद्धा मी एकदम असे ओबडधोबड कापून घेतलेले आहेत. रात्रीच्या 11 वाजता काय आपण एक्सपेक्ट करणार, त्यामुळे असेच ओबडधोबड कापले आणि ते सुद्धा मी त्यात ॲड केले, कारण की दुधासोबत ते पण मस्त शिजून येतील आणि ते असे कचकच दाताखाली लागणार नाही, छान मऊसर होते. आणि थोडासा फास्ट गॅस केला, कारण की तिकडे शेटची धडपड सुरू होती, झाला की नाही, कारण की त्यांना वासानेच कंट्रोल होत नव्हतं. मग त्यामध्ये कलरसाठी मी छान केसरसुद्धा ॲड केली, आणि बघता मस्त गाजरचा हलवा शिजलेला आहे, आणि तुम्ही पाहू शकता तो किती मस्त दिसत आहे. तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना, खरं सांगा. तर मी आत्ता जो व्हॉइस ओव्हर देते तेव्हाच मला बघून ते परत खाऊसा वाटतोय, बनवावासा वाटतंय. तर अशा शेटच्या आदेशावरून त्यांचा गाजरचा हलवा रेडी आहे, आणि आता त्यांना मी मस्त सर्व करते, त्यांना खाऊ घालते. तर आवडत्या व्यक्तीसाठीच आपण हे सगळं करू शकतो एवढ्या उशिरासुद्धा. तर गाईज, कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमधून नक्की कळवा, आणि भरभरून प्रेम राहू द्या. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, कशी झाली आहे कमेंटमधून कळवा. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.